एका स्पर्धेत उसेन बोल्टला धावताना 72 वर्षांच्या मुसा चाचांनी पाहिलं आणि दुसऱ्या दिवसापासून ते बोल्ट सारखीच स्प्रिंट मारायला लागले. साताऱ्याच्या म्हसवड गावातल्या मुसा मुल्लांचा वेग पाहून तरणी ताठी पोरही आडवी होतील. टीव्हीला त्याची स्पर्धा तिथे बघितल्या. तो 7-8 फुटाचा उंच आहे, हरणासारखा पाळणारा. त्याची ढांग साधारणतः 10 फुटाची आहे आणि त्याचं असं वर्तुळ जे आहे आडनाकृती आहे. कुठलं पळण्याचा वेग आहे का ना, असं मागणं पाय पुढे स्थिती ती अंडाकृती आहे आणि त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. चाचांच्या गाडीनं पिकअप घेतला की 50 मीटरचं अंतर अवघ्या 9 सेकंदात पार पडतं. व्यायामाच्या बाबतीत या वयातही चाचा जागरूक आहेत. भिजवलेलं आणि शिजवलेलं खायला पाहिजे. नवीन पिढी मला इथं बघायला सुद्धा येत नाही किंवा माझं कौतुक सुद्धा करत नाही. त्यांचं ती आपलं झोपला तरी पांघरुणाचा मोबाईल असतो, काय बघतो कोणाच ठाऊक, आणि ते आपलं बी ऐकत नाही. माण नदीच्या काठचा डांबरी रस्ता हाच मुसा चाचाच्या धावण्याचा ट्रॅक. व्यायामाच्या आवडीमुळेच त्यांची थट्टाही केली जाते. ती म्हणते की म्हातारं पळते, गाडी खाली आलं मरल आईला रोज आहे इथं म्हणायचे. मग आता तुला काय स्पर्धेला जायचं आहे का, इतक्या जोरात तुला काय करायचं आहे काय. परत म्हाताऱ्या 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 म्हणून चिडवते ती आणि बायका माणसं तर पदर लावून हसते ती. हसू देतो चाचा, तुम्हाला त्यांची फिकीर नाही. तेव्हा मंडळी, अजूनही अंथरुणात मुटकुळी मारून झोपला असाल तर उठा, धावा, कारण म्हातारपणी अंथरुणालाच खेळायचंय. आता जरा जगून घ्या, मुसा चाचांसारखे तरुण व्हा. मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, सातारा.